नमस्कार मित्रांनो. रेमंड हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतो एक क्लास, एक स्टेटस, एक रॉयल लाईफस्टाईल. पण तुम्हाला माहिती आहे का, याच रेमंड साम्राज्याचा राजा एक दिवस स्वतःच्या आयुष्याचा शेवट हा भाड्याच्या घरात राहायला मजबूर झाला होता. ही कहाणी आहे विजयपंत सिंगानिया यांची. विजयपंत सिंगानिया जन्म 4 ऑक्टोबर 1938. 1980 साली त्यांनी रेमंड कंपनीची कमान आपल्या हातात घेतली आणि त्यानंतर जे घडलं ते इतिहास बनलं. त्यांच्या नेतृत्वाखाली रेमंड फक्त एक कंपनीचा ब्रँड राहिला नाही, तर तो एक स्टेटस सिम्बॉल बनला. लाईफस्टाईलपासून इतर अनेक क्षेत्रात त्यांनी कंपनीचा विस्तार केला आणि रेमंडला जागतिक ओळख मिळवून दिली. या काळात विजयपंत सिंगानिया यांचं नाव म्हणजे यशाचं दुसरं नाव होतं. पण स्वप्न फक्त बिझनेसपुरतंच मर्यादित नव्हता. त्यांना आकाश जिंकायचं होतं. हो, ते एक प्रशिक्षित पायलट होते. 2005 साली त्यांनी हॉट एअर बलूनने 21,000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर जाऊन वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला. एक उद्योगपती जो जमिनीवरही राजा होता आणि आकाशातही. त्यांच्या या कामगिरीसाठी भारत सरकारने त्यांना 2006 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. त्यांना इंडियन एअर फोर्सकडून हॉनरी एअर कमांडर पदवीही मिळाली. त्यांच्या आयुष्यात सगळं होतं. यश, पैसा, सन्मान, प्रतिष्ठा. एक वेळ अशी होती की त्यांच्या संपत्तीची किंमत हजारो कोटींमध्ये होती. लक्झरी लाईफ, मोठं घर, सगळं काही होतं. पण काळ कधी कोणासाठी थांबत नाही. 2015 मध्ये त्यांनी रेमन कंपनीची जबाबदारी आपल्या मुलाला गौतम सिंगानिया यांना दिली आणि तिथूनच सुरू झाली त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक. विजयपंत सिंगानिया यांनी आपल्या मुलावर विश्वास ठेवला. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा त्यांच्या नावावर केला. त्यांना वाटलं माझा मुलगा आहे, तो कधीच माझं वाईट करणार नाही. पण इथेच त्यांनी आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली. हळूहळू वडील आणि मुलामध्ये वाद होऊ लागले. प्रॉपर्टी, हक्कावरून आणि अहंकारावरून. वाद इतका वाढला की विजयपंत सिंगानिया यांना स्वतःच्याच घरातून बाहेर पडावं लागलं. हो, ज्यांनी हजारो कोटीचं साम्राज्य उभं केलं, त्यांना स्वतःच्या घरातून बाहेर काढलं गेलं. एकेकाळी 12,000 कोटीचे मालक असणारे विजयपंत सिंगानिया शेवटच्या काळात मुंबईतील एका भाड्याच्या घरात राहत होते. ही फक्त एक कहाणी नाही, हे वास्तव आहे. 28 मार्च रोजी त्यांचं निधन झालं आणि मागे राहिले एक खूप मोठी शिकवण. मित्रांनो, यश मिळणं कठीण आहे, पण ते टिकवणंही त्याहून कठीण आहे. आणि नात्यामध्ये विश्वास हवा, पण अंधविश्वास कधीच नाही. विजयपंत सिंगानिया यांची कहाणी ही फक्त एक उद्योगपतीची कहाणी नाही. ती प्रत्येक आई-वडिलांसाठी एक इशारा आहे. प्रेम करा, पण विचार करून. विश्वास ठेवा, पण मर्यादित. कारण जीवनात कधी-कधी आपलेच लोक आपल्याला सर्वात जास्त दुखवतात. शेवटी जाता-जाता एकच, ज्याने लाखोंना सूट घालायला शिकवलं, त्यालाच शेवटी स्वतःच्या आयुष्याचा सर्वात मोठा धक्का बसला. धन्यवाद.